विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 100 MCQ ची क्विक रिव्हिजन करणार आहोत. तर वेळ न वाया घालवता आपण पहिला प्रश्न बघूयात. एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी त्यावर प्रयुक्त होणे आवश्यक असते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, त्या वस्तूवर बल प्रयुक्त होणे आवश्यक असते. 2, ताऱ्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या ग्रहाची कक्षा कशी असते? लंबवर्तुळाकार असते. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या समानुपाती असतो. तर टीचा वर्ग हा आरच्या घनाला समानुपाती असतो, म्हणजे 3. दोन वस्तूंमधील अंतर, दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल हे त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्या वस्तूमधील अंतराच्या वर्गाशी कसं असते? व्यस्तानुपाती असते. वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक जी चे SI एकक पद्धतीत आहे. पर्याय क्रमांक 1, 6.673 10⁻11 Nm² पर किलोग्रॅम स्क्वेअर. हे निसर्गातील इतर बलांच्या तुलनेत अत्यंत क्षीण असते. तर गुरुत्वाकर्षणाचे बल. पृथ्वीचे गुरुत्व त्वरण जी चे मूल्य पर्यायपैकी आपल्याला सांगायचं. तर सर्वाधिक कुठे असणार? जिकडे अंतर कमी आहे. तर अंतर कमी कुठे असते? ध्रुवांवर. आणि सर्वात कमी असते विषुववृत्तावर. ध्रुवावर सर्वात जास्त म्हणजे 9.782 इतकं असते आणि विषुववृत्तावर 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतकी किंमत असते. विषुववृत्तावर गुरुत्व त्वरणचे मूल्य बघा, आता सांगितलं मी, विषुववृत्तावर 9.78 असते आणि ध्रुवांवर 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतके असते. वस्तूचे मुक्तपतन हे केवळ कुठे शक्य असते? निर्वातामध्ये, जिकडे वातावरण नाही तिथे. कोणत्याही वस्तूचे चंद्रावरील वजन पृथ्वीवरील वजनाच्या जवळजवळ किती असते? 1/6. मग पृथ्वीवरील 60 न्यूटन वजनाच्या व्यक्तीचे चंद्रावरील वजन साधारण किती असेल? 60 ला 6 ने भाग द्या, म्हणजेच 10 न्यूटन. न्यूटन हे वजन आणि बल या दोन्हीचेही एकक असते. न्यूटन यांनी गतीचे नियम, गतीची समीकरणे व गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्या या पुस्तकात मांडला. तर प्रिन्सिपिया. ग्रहांच्या गतीचे नियम कोणी शोधून काढले? योहानस केपलर यांनी. डोबेरायनरने डॅशचा नियम मांडला, तर त्यांनी त्रिकांचा नियम मांडला. आणि न्यूलँड्सनी अष्टकांचा. न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम कुठपर्यंत लागू होतो? तर कॅल्शियम पर्यंत. सारखे मूलद्रव्य असलेली एक्स व वाय ही मूलद्रव्ये न्यूलँड्सचा अष्टक नियम पाळतात. या मूलद्रव्यादरम्यान कमीत कमी व जास्तीत जास्त किती मूलद्रव्ये असू शकतात? 6 व 13. मेंडेलविच्या वेळी मूलद्रव्ये ज्ञात होती, तर त्यांच्या वेळी एकूण 63 मूलद्रव्ये ज्ञात होती. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत एका सिलिकॉनला नंतर हे नाव देण्यात आले. बघा, तर एका सिलिकॉनला जर्मेनियम हे नाव देण्यात आले. त्यानंतर एका बोरॉनला कोणतं नाव देण्यात आले? स्कॅन्डियम. एका अॅल्युमिनियमला गॅलियम. एका बोरॉनचं प्रेडिक्ट केलेलं जे वस्तुमान होतं ते होतं 44, एका अॅल्युमिनियमचं होतं 68 आणि एका सिलिकॉनचं होतं 72. आधुनिक आवर्त सारणीत गण व आवर्त यांची संख्या अनुक्रमे, तर गण 18 आणि आवर्त 7. दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्यांची बाह्यतम कक्षा. तर दुसऱ्या आवर्त म्हणजे याच्यामध्ये एकूण कक्षा 2 येतात. पहिली के, तर दुसरी एल, मग शेवटची कक्षा हीच काय असते? बाह्यतम कक्षा. गण 1 व 2 मिळून कोणता खंड बनतो? तर गण 1 व 2 मिळून यस खंड बनतो. पी खंड गण क्रमांक 13 ते 18 आणि डी खंड गण 3 ते 12. खालीलपैकी कोणत्या अनुअंकाची जोडी एकाच गणात असल्याचे दर्शवते? तर ज्यांची संयुजा समान आहे त्यांचा गण समान. तर 11 आणि 19 म्हणजेच सोडियम आणि पोटॅशियम या दोघांची संयुजा 1 आहे, त्यामुळे यांचा गण क्रमांक 1 येतो पहिला. खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती सर्वात जास्त आहे? आता डावीकडून उजवीकडे जात असताना इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती कमी होते. मग जो सर्वात डावीकडे असेल त्याची इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती ही सर्वात कमी असेल आणि जो उजवीकडे असेल त्याची इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती ही सर्वात जास्त असेल. बघा, तर इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती सर्वात जास्त आहे. डावीकडून उजवीकडे जात असताना इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती ही कमी कमी होत जाते, कारण कक्षा तीच राहते. मग जो डावीकडे असणार तो काय करणार? इलेक्ट्रॉन जास्त गमावणार, म्हणजेच पर्याय 2 सोडियम. सोडियम हा डावीकडे आहे, त्यानंतर येतो मॅग्नेशियम, मग अॅल्युमिनियम आणि इकडे क्लोरीन. तर डावीकडून उजवीकडे जात असताना इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती ही कमी कमी होत जाते. खालीलपैकी सर्वात मोठ्या आकारमानाची मूलद्रव्ये कोणती? आता आकारमान सुद्धा डावीकडून उजवीकडे जात असताना कमी होतो, ठीक आहे. म्हणजे सोडियम हा मॅग्नेशियम पेक्षा मोठा आहे आणि वरून खाली येताना आकारमान वाढत जातो. सोडियमपेक्षा सोडियमच्या खाली कोण आहे? पोटॅशियम आहे आणि इकडे आहे कॅल्शियम. म्हणजे सोडियमचा मॅग्नेशियम पेक्षा जास्त आकार आहे, परंतु सोडियमचा पोटॅशियम पेक्षा कमी आहे. म्हणजे या सर्वांमध्ये सर्वात जास्त आकारमान असलेला कोण आहे? पोटॅशियम. दिलेल्या मूलद्रव्यांचा त्यांच्या धातू गुणधर्मानुसार योग्य उतरता क्रम निवडा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. धातू गुणधर्म हे
डावीकडून उजवीकडे जात असताना कमी कमी होत जातात आणि अधातू गुणधर्म वाढत जातात. आवर्त सारणीत वरून खाली जाताना खालीलपैकी काय वाढत नाही? आता वरून खाली येत असताना अणुत्रिज्या वाढते, धातू गुणधर्म वाढतात, कारण अंतर वाढल्यामुळे इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती वाढते. ठीक आहे. त्यानंतर कवच संख्या वाढते, परंतु संयुजा ही मात्र बदलत नाही, कारण एकाच गणामध्ये सर्व मूलद्रव्यांची संयुजा ही समान असते. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुचे आकारमान हे काय होते? कमी कमी होत जाते. पर्याय 2. खालीलपैकी आधुनिक आवर्त सारणीमध्ये अचूक विधान म्हणजे बरोबर विधान कोणते? 18 आडव्या ओळींना आवर्त म्हणतात, तर आडव्या ओळींना आवर्त म्हणतात, बरोबर आहे, परंतु ते 18 नसतात. 7 उभ्या स्तंभांना घन म्हणतात, 7 नसतात, ते 18 असतात. 18 उभ्या स्तंभांना घन म्हणतात, तर हा पर्याय बरोबर आहे. डी खंडातील मूलद्रव्यांना मूलद्रव्ये असे म्हणतात. आता डी खंडातील मूलद्रव्यांना कोणते मूलद्रव्ये म्हणतात? संक्रामक मूलद्रव्ये असे म्हणतात. अणुचे आकारमान त्याच्या कशाने दर्शवतात? तर अणुचे आकारमान हे त्रिज्येने दर्शविले जाते. अणुकेंद्रक व बाह्यतम कवच यामधील अंतर म्हणजे काय? तर यामधील अंतर म्हणजे ॲटॉमिक रेडियस किंवा अणुत्रिज्या असते. अणुत्रिज्या या एककात मोजतात. अणुत्रिज्या ही पिकोमीटर मध्ये मोजली जाते आणि पिकोमीटर हे लहान असते नॅनोमीटर पेक्षा. मग 1 पिकोमीटर म्हणजेच 10⁻12 मीटर आणि नॅनोमीटर किती असते? 10⁻9 मीटर. ठीक आहे. आता वजा मधली संख्या ही मोठी असते. -9 हे -12 पेक्षा कसे मोठे आहेत. मूलद्रव्याची धनायन बनण्याची बघा, धनायन बनण्याची प्रवृत्ती म्हणजेच धातू गुणधर्म आणि ऋणायन बनण्याची प्रवृत्ती म्हणजेच अधातू गुणधर्म असतात. हॅलोजन कुलातील द्रव मूलद्रव्य ओळखायचे, तर ते आहे ब्रोमिन. गणात वरून खाली जाताना अणुत्रिज्या आता अणुत्रिज्या वाढत जाते, कारण काय? कक्षा वाढत जाते आणि कक्षा वाढल्यामुळे केंद्रक व बाह्यतम कवच यांच्यामधील अंतर वाढत जाते. मूलद्रव्याची ऋणायन बनण्याची प्रवृत्ती बघा, ऋणायन बनण्याची प्रवृत्ती म्हणजेच अधातू गुणधर्म. शून्य गणातील मूलद्रव्यांना काय म्हणतात? तर राजवायू. आणि हॅलोजन गण क्रमांक 17 हा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. अल्कधातू गण क्रमांक 1 आणि अल्कधर्मी मृतधातू म्हणजे गण क्रमांक 2. रासायनिक सूत्रांचा वापर करून अभिक्रियेच्या संक्षिप्त रूपाला काय म्हणतात? रासायनिक समीकरण. आयनांवरील धनप्रभार जेव्हा वाढतो किंवा ऋणप्रभार कमी होतो, तर तेव्हा त्याला म्हणतात ऑक्सिडीकरण. ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिक्रियाकारकांपासून 2 किंवा अधिक उत्पादिते मिळतात, त्या अभिक्रियेला म्हणायचं अपघटन अभिक्रिया. रासायनिक समीकरणाच्या उजव्या बाजूला काय लिहितात? उत्पादिते. डाव्या बाजूला काय असतात? अभिक्रियाकारके आणि बाणावर काय असतात? तर उत्प्रेरके. झिंक सल्फेटच्या जलीय द्रावणात बेरियम क्लोराईडचे जलीय द्रावण मिसळले, तर हे उदाहरण कशाचे? दुहेरी विस्थापन. कारण बेरियम सोबत सल्फेट येतो, बेरियम सल्फेट तयार होतो आणि झिंक सोबत क्लोरीन येऊन झिंक क्लोराईड तयार होतात. हे दोघेही आयन आपापली जागा बदलतात. हा प्रश्न आलेला आहे. विद्युत शक्तीचे एकक खालीलपैकी कोणते? तर पर्याय 2 वॅट. वीजयुक्त तार व तटस्थ तारांमध्ये इतके विभवांतर असते, तर 220 व्होल्ट. विद्युत दिव्यामध्ये या धातूचे कुंडल असते, टंगस्टन. वीज बिलात वीज वापर कशामध्ये देतात? युनिटमध्ये. मग 1 युनिट म्हणजे किती? तर 1 किलोवॅट पर अवर म्हणजे 1 युनिट असते. प्रत्यावर्ती किंवा अल्टरनेटिंग करंट या धारेची वारंवारिता किती असते? 50 हर्ट्झ. हल्ली घरातील विद्युत धारा अचानक वाढल्यास ती बंद करण्यासाठी कोणते कळ बसवितात? MCB मिनिएचर सर्किट ब्रेकर. या मिश्र धातूच्या कुंतलाचा उपयोग विजेच्या शेगडीत विद्युत रोध म्हणून करतात, तर नायक्रोम. नायक्रोम म्हणजेच निकेल प्लस क्रोमियम. उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाला असा नियमही म्हणतात, तर मॅक्सवेलचा बुच स्क्रू. विद्युतीय मापन करण्यासाठी कशाचा वापर करतात? गॅल्व्हॅनोमीटर. खालीलपैकी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचे नियम या शास्त्रज्ञाने शोधून काढले. मायकेल फॅराडे. चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेच्या एककाला असे संबोधले जाते, ओरस्टेड. खालीलपैकी कोणत्या पदार्थाला उष्णता दिली असता ते आकुंचन पावते? बर्फ. जर दाब वाढला बघा, आता प्रश्न नीट बघा, जर दाब वाढला तर त्या पदार्थाचा